तर आपण पाहतोय नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि याच प्रचारादरम्यान अजित पवारांनी थेट नावावर काट मारली तर निधीवर काट मारणार अशा शब्दात इशारा दिला। अगदी अजित पवारांचं हे वक्तव्य समोर आलं आणि त्यावरून मात्र राज्यात जोरदार राजकारण तापलंय। अजित पवारांना नेमकं काय म्हणायचं होतं आणि त्याचे काय पडसाद उमटले पाहूयात या रिपोर्टमध्ये। दादांची मतदारांवर दादागिरी, नावावर काट तर निधीवरही काट, अजितदादांची अर्थपूर्ण दहशत। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आपल्या स्पष्ट आणि परखड मतांसाठी राज्यभरात ओळखले जातात। कडक शिस्तीच्या अजित पवारांचे निवडणुकीच्या प्रचारातील एक वक्तव्य आता मात्र त्यांना अडचणीत टाकण्याची शक्यता आहे, कारण याच वक्तव्यावरून मतदारांमध्ये दहशत पसरल्याचा आरोप करत विरोधकांनी रान पेटवलंय। असं नेमकं अजित पवार काय म्हणाले पहा। 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। ऐकलत अजित पवारांनी काय म्हटलंय ते? तुम्ही जर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून दिलं नाही तर मी निधी देणार नाही, असं थेट अजित पवारांनी मतदारांना बजावलंय। त्यामुळे अजित पवारांच्या या विधानाची राज्यभरात चर्चा सुरू झाली, कारण राज्यात अजित पवार हे उपमुख्यमंत्री असून तेच राज्याचे अर्थमंत्री आहेत। निधी देण्याचं काम हे अर्थ खात्याच्या अखत्यारीत येत असून तेच निधी देणारे असल्यानं या वक्तव्याचा निवडणुकांवर परिणाम होणार असल्याचं म्हणत विरोधकांनी त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय। निधी हा जनतेच्या करातून दिला जातो, अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात। आणि त्यामुळे अजितदादा सारख्या जबाबदार, आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही, परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी, तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे। का निवडणूक आयोग आता अजितदादांच्याही घरी पाणी भरायला जातंय हे जनतेनेच बघितलं पाहिजे। ते अशा धमक्या चालल्या आहेत, निधी आता त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात। मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात। सगळं धमक्या देणंच सुरू आहे। निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ, हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे। निवडणुकीत आश्वासन देणं सर्वमान्य, पण पदाचा दाखला देत मतदारांना घाबरवून मत मिळवणं हे लोकशाहीच्या आणि आचारसंहितेच्या निकषांना हरताळ फासण्यासारखं आहे। राज्याचे अर्थमंत्रीच जर निधीला राजकीय शस्त्र बनवत असतील तर याची जनमानसावर दहशतवजा दडपण निर्माण होणारच। आता प्रश्न हाच आहे की लोकशाही प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या या वक्तव्याची निवडणूक आयोग गांभीर्यानं दखल घेऊन कारवाईचा काट अजित दादांवर मारणार की नाही? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।